अस्सलामुअलैकुम. आज मी बनवत तसे झिंग्याचं पुलाव. ते मी मोठे मोठे झिंगे केले होते आणि मी आता ते चावल बिवल पण भिजवले होते आणि झिंगा का मीठ नमक आणि मीठ आणि हळदी आणि लिंबू पिळून ठेवला होता मॅरिनेट करून. तर कांदो फ्राय करता जरा हलको नरम केलता की पुलाव पत्ती टाकली त्याच्यात. गरम मसालो मी खडो नाही टाकत त्याच्यात, पिसलेली टाकता बुक्की जराशी. आता हे टमाटे टाकले त्याच्यात आणि हा रो मसालो पिसून गेलो शे. मिरची कोथिंबीर अद्रक लसूण आणि थोडंसं गरम मसाला टाकलो त्याच्यात आणि चुकून भुजून घेईन ते कांद्यामध्ये एकजीव करून. आता त्याच्यानंतर मग मी त्याच्यात पहिले बटाटे टाकीन. हे भुजल्यानंतर बटाटे टाकले. त्याच्यानंतर मग त्याच्यात झिंगे घाले. माझ्या आहेत का लई पसंत आहे पुलाव झिंग्याचं. आणि झिंगे पण चुकून मोठे मोठे होते ना, सगळं कसायला मग सर्दी झाली, सर्दीची आवाज बसलोची माझं. आणि त्याच्यामध्ये आता हे सगळा ह्या करून झिंगे बिंगे घालले ना, त्याच्यात मग थोडा चावल भिजवून ठेवले सगळी कोलम राईस ते ह्याच्यात घालीन आणि परते जरा पाणी सुटला त्याच्यामध्ये झिंग्यात. मोठे मोठे झिंगे होते दाखले तसे मी त्याच्यात हळदी नमक सगळा घालून मिक्स केला शे. आणि मग लिंबू काढून ठेवला शे, तर नंतर पिलीन मी त्याच्यामध्ये. आणि आता त्याच्यामध्ये चावल सोडताशे. चावल पर घालून चुकून भुजून घेईन मिळून त्याच्यात. आणि मग वर्षी गरम पाणी घालूचा. गरम पाणी घालला ना पटकन कड येते, मग ते का ज्यूस येते. आता ते काय एकदम मिळून थाली ठेवून जरा कोथिंबीर टाकली वर्षी, थोडीशी टाकली चालत नाही लोकांना, थोडी टाकली. तर लिंबू घालला पिळून, अर्धा लिंबू होता मोठा हा घालला. थोडा मीठ कमी लागत होता तर टाकला. आणि आता जरा पकू का देते का पाणी आता सुकत आहे शेतीचा आणि दमावर ठेवून देणार आता ते का झालं. मस्त माझं पुलाव गॅस पुसत राहता मी सारखं. आता कोण पुसते माझ्यासारखं असा रांधता रांधता. कमेंट करा माका. कोकणी स्टाईलमध्ये पुलाव झालो.